नगरमध्ये भाजपचे सुजय विखे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप यांच्यात हाय व्होल्टेज लढत होती। संग्राम जगतापांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे, त्यासाठी शरद पवारांनीही नगरमध्ये तळ ठोकलाय। नगरमध्ये एनसीपीची मोर्चे बांधणी। नगरमध्ये शरद पवारांनी ठोकला तळ। विखे विरोधकांची ही एकजूट। अहमदनगर लोकसभा निवडणूक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे। विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय यांनी नगरच्या जागेसाठी भाजपचा झेंडा हाती घेतलाय, तर एनसीपीनं आमदार संग्राम जगतापांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय। संग्राम जगतापांच्या प्रचाराच्या रणनीतीसाठी शरद पवार नगरमध्ये तळ ठोकून आहेत। सुजय विखेंना पराभूत करून भाजप आणि विखे पाटलांना आसमान दाखवण्याचा एनसीपीचा प्रयत्न असणार आहे। त्यामुळे एक गोष्ट मान्य करतो का अनेकांना जो पाहिजे होता तो दावेगोळा तसाच साठलेला आहे, तो पुढे वापरण्यात येईल, पुढच्या महिन्यात वापरायचा। त्याचा अर्थ समजायचा नाही की आता हे काही बोलले नाही म्हणजे काही नाही, जिथे गरज लागेल तिथं ते बोललं जाईल। याच्यावरती नियम आपला आहे, ठरलेलेच आहेत। नगरमध्ये ताकद असलेले विखे पाटलांचे पुत्र भाजपत गेल्यामुळे काँग्रेस पक्ष अडचणीत आल्याची चर्चा होती। मात्र जिल्ह्यातील संपूर्ण काँग्रेस एकसंघ असून पक्षातील अडसर दूर झाल्याचा दावा ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलाय। शरद पवार साहेब स्वतः नगरमध्ये आहेत। आज ते दिवसभर प्रत्येकाला वंटून भेटत आहेत, तालुक्याने भेटा देत आहेत। रात्री सगळ्या कार्यकर्त्यांशी, प्रमुख पदाधिकाऱ्यांशी तालुक्याने आहे काही डावपेच आखण्याची शक्यता आहे, कारण शरद पवारांची ती खासियत आहे। जेव्हा त्यांचा मुक्काम असतो तेव्हा त्या मुक्कामामध्ये ते कोणत्याही शहरात कोणत्याही ठिकाणी निवडणुकीच्या काळामध्ये काहीतरी वेगळंच करून दाखवतात, वेगळंच करतात अशी त्यांची आतापर्यंतची ख्याती आहे। एनसीपी नगरमध्ये करत असलेली मोर्चे बांधणी आणि काँग्रेसमधील विखे विरोधकांची एकजूट यामुळे सुजय विखेंच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे। त्यामुळे सुजय विखेंसाठी ही निवडणूक सोपी असणार नाही। नगरच्या रणसंग्रामात कोण बाजी मारणार याबाबत उत्सुकता असणार आहे। सचिन अग्रवाल, साम टीव्ही, अहमदनगर।